काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या अंत्यविधी प्रसंगी विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल हे भावुक झाले। यावेळी त्यांनी स्वर्गीय नाईक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने अपूर्णीय क्षती झाल्याची भावना व्यक्त केली। आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की मला आमदार बनवण्यात स्वरूपसिंग नाईक यांचे मोलाचे योगदान होते। ते केवळ काँग्रेसचेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे मार्गदर्शक होते। त्यांनी अनेकांना राजकारणात आणून मोठे केले। ते पुढे म्हणाले की आदिवासी दुर्गम भागातूनही एक मोठा नेता घडू शकतो हे स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब वंचित घटकांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी समर्पित केले होते। त्यामुळेच ते गांधी परिवाराचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते। स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही न भरून निघणारी असल्याचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगितले। तसेच नाईक कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी असून ईश्वराने त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली। स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। स्वरूपसिंग दादा आमच्यामध्ये राहिले नाही। ते माझे नेते होते। राजकारणामध्ये माझ्या पदार्पण त्यांच्या हस्तेच झाला। त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते। दोघे डिस्ट्रिक्ट धुळे आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते। मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले। असे दत्तू अण्णा असो, रामराव दादा असो, असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं। पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं। एक साधारण माणूस, एक गरीब माणूस, एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो। विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवाराचा त्यांच्यावर फार मोठा वरदहस्त होता। असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं, त्या आमच्यामध्ये नाही आहे। आम्हाला सर्वांना दुःख आहे। त्या पूर्ण शोकातून पूर्ण परिवाराला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले, त्याचं आम्हाला दुःख आहे।